43 मिनिटं आणि 22 सेकंद उरलेले आहेत. अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे. अभिषेक सध्या वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये आहे. अभिषेक, ज्या प्रकारे आता हा शपथविधी होतो आहे आणि पुढच्या 40-42 मिनिटांनंतर एक नवं रेकॉर्ड देखील झालेला असेल. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेल्या असतील. एकीकडे ही दुःखाची झालर असताना दुसरीकडे ही प्रक्रिया देखील पार पाडली जाते. एकंदरीत वर्षा बंगल्यावरून पाहताना किंवा राज्याच्या सत्ताकरणाच्या दृष्टिकोनातून पाहताना ही घटना, आजचा शपथविधी ही कुठल्या कुठल्या कारणासाठी महत्त्वाची आहे आणि काय आव्हानं इथून पुढे असणार आहेत राष्ट्रवादी समोर सुद्धा आणि सुनेत्रा पवारांसमोर सुद्धा? नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण हे आपल्याला बदलताना दिसत आहे. एकूणच उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड यांनी शपथविधी झाल्यानंतर एकूण मोठी आव्हानं त्यांच्या समोर असणार आहेत. एकूणच प्रशासकीय भाग जर का पाहायचा तर तसा अनुभव सुनेत्रा पवार यांना नाही आहे आणि एकूण हा अनुभव घेण्यासाठी काहीशी कसरत त्यांना आपल्याला होताना दिसेल. एकूण अनेक जे दिग्गज मंत्री आहेत त्यांच्या हाताखाली आपल्याला दिसतील. मात्र जो अनुभव आहे तो कमी असल्यामुळे जी आव्हानं आहेत ती आपल्याला वाढताना दिसणार आहेत. प्रामुख्यानं मुख्यमंत्री असतील किंवा मग उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, हे देखील सोबतीला असतीलच. सोबत राष्ट्रवादीतले अनेक जे ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, ते देखील सोबत असणार आहेत. त्यामुळे असा ह्या सगळ्या जो संपूर्ण जर का गाडा पाहायचा तर ह्या संपूर्ण गाडा ते हाकताना आपल्याला दिसेल. प्रामुख्यानं उत्पादन शुल्क असेल किंवा क्रीडा असेल किंवा मग अर्थ असेल, ही 3 खाती सध्याला अजित पवारांकडे आपल्याला दिसत होती. ती अजित पवारांकडनं आता सुनेत्रा पवार. अभिषेक, या दृष्टीने काय होतं यावर आपलं लक्ष असेलच. याविषयी आपण अधिक बोलत राहू. अक्षय आणि अभिषेक, तुम्ही दोघेही कनेक्टेड राहा. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेत आहोत. ब्रेक नंतर लगेच